नमस्कार. आज आपण महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम 1966 म्हणजे आपला MRTP ॲक्ट यात अलीकडे जे काही महत्त्वाचे बदल झाले आहेत त्यावर जरा सविस्तर बोलूया. आपल्याकडे 2020, 2023 आणि 2024 मधले काही शासन निर्णय, अध्यादेश वगैरे आहेत. तर हे बदल का केले गेले आणि महाराष्ट्राच्या शहर नियोजनावर याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेऊया. चला तर मग. नक्कीच. हे कायदे खूप महत्त्वाचे आहेत की नाही. जमिनीचा विकास कसा करायचा, वापर कसा करायचा याचं नियोजन करण्यासाठी हे कायदे म्हणजे अगदी आधारस्तंभ आहेत. आणि यातच मग विकास योजना म्हणजे आपले डेव्हलपमेंट प्लॅन्स कसे तयार करायचे, कसे मंजूर करायचे ही सगळी प्रक्रिया दिलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी वेळेची मर्यादा पण आहे. आणि याच मर्यादेत काहीतरी बदल झालाय असं दिसतंय. सगळ्यात ताजा आणि मोठा बदल कोणता म्हणायचा? बरोबर. 2024चा जो कायदा आहे तो महत्त्वाचा आहे. यात काय केलंय की विकास आराखड्याचा मसुदा म्हणजेच तो ड्राफ्ट तो नियोजन प्राधिकरणाने सरकारकडे पाठवण्यासाठी जी कलम 30 मध्ये मुदत होती आणि सरकारने तो मंजूर करण्यासाठी जी कलम 31 मध्ये मुदत होती ती आधी 6 महिने होती. ती आता वाढवून 12 महिने केली आहे, म्हणजे वर्षभर. अच्छा, 6 महिन्यांऐवजी वर्षभराचा वेळ दिला आता. आणि विशेष म्हणजे हे मागच्या तारखेपासून लागू केलंय, 23 मार्च 2020 पासून. पण याची गरज का वाटली सरकारला? 6 महिने कमी पडत होते का? तसंच काहीसं. याचं कारण असं दिलंय की साधारण 2017-18 नंतर बऱ्याच नवीन नगरपालिका, नगरपंचायती तयार झाल्यात. शिवाय 2019 पासून GIS म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली, सोप्या भाषेत म्हणजे एकदम सविस्तर डिजिटल नकाशे आणि डेटा ते वापरून आराखडे बनवायला सांगितलं गेलं. अच्छा, म्हणजे नवीन तंत्रज्ञान आलं. अगदी. त्यामुळे काय झालं, लोकांकडून ज्या सूचना येतात, हरकती येतात त्यांची संख्या खूप वाढली. अच्छा. मग प्रशासनाला 6 महिन्यात हे सगळं पूर्ण करणं म्हणजे अहवाल बनवणं, सुनावण्या घेणं हे अवघड वाटू लागलं. आणि भीती अशी होती की वेळेत नाही झालं तर आराखडेच रद्द होतील की काय. कळलं. म्हणजे वाढलेल्या कामाचा व्याप आणि नवीन टेक्नॉलॉजी यामुळे जास्त वेळ हवा होता. पण मला वाटतं 2024च्या कायद्यात अजून एक मुद्दा आहे जो जास्त लक्षवेधी आहे. कलम 31 मधलाच, बरोबर? अगदी. तो अत्यंत महत्वाचा आणि खरं तर थोडा चिंताजनक म्हणावा असा बदल आहे. आता काय झाले की राज्य सरकारला विकास आराखडा मंजूर करण्याची जी मुदत आहे ती गरजेनुसार कितीही वेळा आणि कितीही कालावधीसाठी वाढवता येणार आहे, फक्त राजपत्रात एक अधिसूचना काढायची. म्हणजे कितीही वेळा आणि कितीही कालावधीसाठी. म्हणजे पूर्वी जी काही मर्यादा होती ती आता पूर्णपणे काढून टाकली. पूर्वी कायद्यात मर्यादा होत्या त्या आता काढून टाकल्या आहेत. म्हणजे मंजुरीसाठी वेळेचं बंधनच राहिलं नाही असं म्हणायचंय का? आता खूपच मोठा अधिकार झाला सरकारच्या हातात. अगदी. म्हणजे एकीकडे लवचिकता मिळेल सरकारला, पण दुसरीकडे नियोजन पूर्ण व्हायला कितीही उशीर होऊ शकतो, हो की नाही? बरोबर मुद्दा आहे. तो एक नियोजनाच्या वेळेवर पूर्ण होण्यावरचा जो एक दबाव असतो तो यामुळे कमी होऊ शकतो. म्हणजे सरकारने जणू काही स्वतःसाठी डेडलाईन पुढे ढकलण्याची एक कायमस्वरूपी सोयच करून ठेवली असे वाटतं. पण तुम्ही म्हणालात की याआधी पण काही बदल झाले होते, म्हणजे हे अमर्याद अधिकार देण्याआधी. असं नाही की एकदम 2024 मध्येच सगळं बदललं. याआधी 2020 मध्ये एक अध्यादेश आला होता आणि 2023 मध्ये पण एक कायदा आला. त्यात काय केलं होतं की जी 10 लाख ते 1 कोटी लोकसंख्या असलेली नियोजन प्राधिकरणं आहेत, म्हणजे शहर नियोजन करणाऱ्या संस्था, फक्त महानगरपालिका नाही, त्यांना आराखडा तयार करून सादर करण्यासाठी अतिरिक्त 12 महिन्यांपर्यंतची मुदतवाढ दिली होती. म्हणजे जी मूळ मुदत होती त्याच्यावर. अच्छा. म्हणजे जी सवलत आधी फक्त मोठ्या महानगरपालिकांना मिळत होती ती आता या मध्यम शहरांना पण दिली. बरोबर. आधी ही सवलत फक्त 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मोठ्या शहरांसाठी होती. म्हणजे एक प्रकारे समानता आणण्याचा प्रयत्न दिसतोय. लहान शहरांच्या नियोजन संस्थांनाही मोठ्या शहरांइतका वेळ मिळावा. उद्देश तोच दिसतो की त्यांची नियोजन प्रक्रिया केवळ वेळेअभावी थांबू नये, त्यांना पण विचार करायला, नीट नियोजन करायला पुरेसा वेळ मिळावा. बरोबर. आणि 2020 मध्ये अजून एक महत्त्वाचा बदल झाला होता, विशेषतः त्या कोरोना काळात. कलम 148 बद्दल बोलतोय मी. अगदी. तोही खूप कळीचा मुद्दा आहे. आता कसं आहे की समजा कोरोनासारखी महामारी आली किंवा पूर, भूकंप अशी काही आपत्कालीन परिस्थिती आली आणि त्यामुळे लॉकडाऊन लागला किंवा इतर काही सरकारी निर्बंध आले ज्यामुळे काम थांबलं, तर तो जो वाया गेलेला काळ आहे तो आता नियोजन प्रक्रियेच्या मुदतीतून वगळला जाईल. मोजणार नाहीत तो वेळ.
अच्छा, म्हणजे जसं कोर्टाची स्थगिती वगैरे असेल किंवा निवडणुकीची आचारसंहिता असेल तर तो वेळ धरत नाहीत. तसंच आता महामारीसाठी पण. अगदी तसंच. आणि हा बदलही 23 मार्च 2020 पासून लागू केला आहे. ओके. तर मग या सगळ्या बदलांचा जर आपण आढावा घेतला तर थोडक्यात काय दिसतंय? एक म्हणजे विकास आराखड्यांसाठीची जी मूळ मुदत होती ती 6 महिन्यांवरून 12 महिने झालीये. बरोबर. दुसरं, काही विशिष्ट प्राधिकरणांना म्हणजे 10 लाखांवरच्या शहरांना अतिरिक्त वेळ मिळालाय. हो. तिसरं, कोरोना किंवा तशा आपत्कालीन परिस्थितीत वाया गेलेला वेळ आता मोजणार नाहीत. आणि चौथं, जे सगळ्यात महत्त्वाचं वाटतंय ते म्हणजे सरकारला मंजुरीची मुदत वाढवण्याचे अमर्याद अधिकार मिळाले आहेत. थोडक्यात सांगायचं तर हे बदल नियोजन प्रक्रिया अधिक व्यावहारिक, अधिक लवचिक करण्यासाठी आहेत असं सरकारचं म्हणणं आहे. म्हणजे प्रशासकीय अडचणी किंवा अनपेक्षित संकट आले तर प्रक्रिया रखडू नये. पण त्याचबरोबर तो जो शेवटचा मुद्दा आहे, मंजुरीसाठी मुदत वाढवण्याचा अमर्याद अधिकार, त्याचा वापर कसा होतो यावर नक्कीच लक्ष ठेवावं लागेल. हो, कारण त्याचा थेट परिणाम विकासाच्या गतीवर होऊ शकतो. नक्कीच. आणि यामुळे एक विचार करण्यासारखा प्रश्न खरंच उभा राहतो. तो म्हणजे नियोजन करणाऱ्या संस्थांना कामासाठी जास्त वेळ आणि लवचिकता देणं हे गरजेचं असू शकतं, मान्य. पण दुसरीकडे आराखडा मंजुरीसाठी सरकारला जे हे अमर्याद मुदतवाढीचे अधिकार मिळाले आहेत त्याचा महाराष्ट्रातल्या शहरांच्या भविष्यातील विकासाच्या गतीवर आणि त्याच्या निश्चिततेवर काय परिणाम होईल हा एक कळीचा मुद्दा आहे ज्यावर विचार व्हायला हवा. अगदी.